रोज म्हणतात वोट चोरी झाली, पण त्यांचं डोकंच चोरी झालंय। बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी केली। विरोधकांना सद्बुद्धी येवो। मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। 5 वर्ष कोणतीही योजना बंद होणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लाडक्या बहिणींना आश्वासन। 1 कोटी बहिणींना लखपती बनवण्याचंही ध्येय। पाकिस्तानसोबत भारतीय खेळाडूंना खेळायला पाठवता मग आता सिंदूर गेलं कुठे? उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल। भारत पाकिस्तान मॅचवरून टीकास्त्र। शेतकऱ्यांनी नुकसानाची सवय लावून घ्यावी। निसर्गाचं नुकसान केलं भोगावं लागणार। पंचनाम्याच्या मुद्द्यावरनं पाशा पटेल यांचं वादग्रस्त वक्तव्य। मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदात फेरबदल। मराठा समाज उपसमिती अध्यक्षपदी आता राधाकृष्ण विखे पाटील। अमित ठाकरेंनी मंत्री आशिष शेलारांची घेतली भेट। गणेशोत्सव काळातील विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची केली विनंती। परप्रांतीयांकडून राज ठाकरेंना शिवीगाळ। परप्रांतीय नागरिकांना दारूच्या नशेत दिल्या शिव्या। शिवीगाळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। आणि परप्रांतीय तरुणानं राज ठाकरेंना शिवीगाळ केल्यानं मनसे कार्यकर्ते आक्रमक। महाकाली परिसरात परप्रांतीय तरुण सुजीत दुबेच्या दुकानाची केली तोडफोड। अनधिकृत वॉशिंग सेंटरचीही केली तोडफोड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।